बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्षाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे। बाळासाहेब सरवदे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून त्याचा मृतदेह संशोधनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे। या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून सायंकाळी जोशी गल्लीत 2 गटात वाद झाला। त्या वादाच्या रूपांतर हाणामारीत झाले। त्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले बाळासाहेब सरवदे याला तातडीने मार्केयार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणात 4 संशयितांना अटक केल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांचा मयत दादासाहेब सरवदे हा नातेवाईक असल्याचे समजते। या प्रकरणात इंगळे हे आक्रमक असून त्यांनी भाजप कार्यकर्त्यावर आणि नेत्यावर आरोप केले आहेत। संबंधित आमदारांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे।